असा कसा माझा बाप त्याला नियतीचा शाप साऱ्या घराचा पोशिंदा बाप उपाशी कितीदा उरकल न्यावायदा बाप राबतोय सदा उरकल न्यावायदा बाप राबतोय सदा उरकल न्यावायदा लागे उरी त्याच्या धाप लागे उरी त्याच्या धाप असा कसा माझा बाप त्याला नियतीचा शाप उरी वेदना भरून बाप रडतो चोरून उरी वेदना भरून बाप रडतो चोरून केला जन्म जळून तरी आला ना कळून केला जन्म जळून पुन्हा आला ना कळून केला जन्म जळून त्यानं केलं काय पाप त्यानं केलं काय पाप असा कसा माझा बाप त्याला नियतीचा शाप उभे जन्माची घाई कधीच वाट नाही उभे जन्माची घाई कधीच वाट नाही बाप निघूनी अगाई घर सुने सुने होई बाप निघूनी अगाई घर सुने सुने होई बाप निघूनी अगाई पुढे मनाचा थरकाप साऱ्या घराचा थरकाप असा कसा माझा बाप त्याला नियतीचा शाप कष्ट करी दिन रात पर नाही मोजमाप त्याला नाही मोजमाप असा कसा माझा बाप असा कसा माझा बाप असा कसा माझा बाप धन्यवाद. खूप सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार त्यांनी सादर केली. जगातलं सगळ्यात अवघड काम कुठलं असेल तर बापाला मिठी मारणं. जरा आठवा सगळ्यांनी आपण आपल्या बापाला याच्या आधी कधी मिठी मारली होती. बापाचा स्पर्श आपल्या शरीराला कधी झाला होता. भरत दौंडकर सारखा कवी म्हणतो, बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता, हात त्याचा खरबुडा पण आईवाणी होता, अनवाणी पायानेच दिले त्याने काट्यानं उत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर, किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर. म्हणून गुरु ठाकूरांसारखा कवी गीतकार बापलोक सारख्या चित्रपटामध्ये कवी गाणं लिहिताना कविता लिहिताना म्हणतो, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. पुढची ओळ काय आहे की लय अवघड हाय गड्या ओमगा या बापर, लय अवघड हाय गड्या ओमगा या बापर. आणि हा बाप त्याने आपल्या कवितेत पकडण्याचा प्रयत्न केला. यानंतर PS कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार, मी PS कांबळे, सूत्रसंचालकांनी आता माझी ओळख करून दिलेली आहे. खरं तर मी नेताजी एक छोटा सामाजिक कार्यकर्ता, पण थोडा अंग यात होता आणि माझे बंधुतुल्य मित्र आदरणीय रविदादा यांच्यामुळं आज या व्यासपीठावर उभा आहे. तर मी आज आपल्यासमोर एक छोटीशी कविता सादर करीत आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे नवी पहाट आहे. हे बघा, पूर्वी आपल्या दारोदारी गावागावात फेरीवाले यायचे, नंदीबैलवाले, कुडमुडे जोशी, कडक लक्ष्मी. आता ही सगळी कुठं गायबच आहे. आणि मग माझं कवी मन अस्वस्थ व्हायला लागलं आणि थोडंसं मोडकं तोडकं लिहावं असं वाटायला लागलं, म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. तर मी सादर करतोय कविता नवी पहाट. राम प्रहरी एका हातात कंदील आणि एका हातात कुडमुड. राम प्रहरी एका हातात कंदील आणि एका हातात कुडमुड. कुडुम कुडुम असा आवाज करत
कुडूम कुडूम असा आवाज करत भविष्य सांगणारा पिंगळा, कुडूम कुडूम असा आवाज करत भविष्य सांगणारा पिंगळा, त्याच्या पंचांगाचं गायब आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे. वासुदेवाची मंगलवाणी, शाहीर कुरकेसर इथं आलेले आहेत. वासुदेवाची मंगलवाणी, दान पावलं दान पावलं. वासुदेवाची मंगलवाणी, दान पावलं दान पावलं. त्याची मोरपिसाची टोपी, त्याची मोरपिसाची टोपी, टाळ चिपळीचं गायब आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे. गुबुगुबू आवाज, गुबुगुबू आवाज, सजलेला ऐटतार नंदीबैल. गुबुगुबू आवाज, सजलेला ऐटतार नंदीबैल. होय होय म्हणतोय, नाही नाही म्हणतोय. होय होय म्हणतोय, नाही नाही म्हणतोय. हा नंदीच आता गायब आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे. कडाडणारे ढोलगे, कडाडणारे ढोलगे, अंगावर असुडाचे फटके. कडाडणारे ढोलगे, अंगावर असुडाचे फटके. मुला लेकराला सुखी ठेवणारी कडक लक्ष्मी, मुला लेकराला सुखी ठेवणारी कडक लक्ष्मी, तिच्या पेटाऱ्याचं गायब आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे. गारुड्याचा साप, गारुड्याचा साप म्हणजे त्याला आलाय ताप. गारुड्याचा साप म्हणजे त्याला आलाय ताप. पुंगीच्या तोलावर ढोलणारा नाग, पुंगीच्या तालावर ढोलणारा नाग, त्याच्या बुट्टीचं गायब आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे. सासू सुनाचे रुसवे या मंडळीला माहिती आहे. सासू सुनाचे रुसवे, साऱ्या घरादाराचे फुगवे. सासू सुनाचे रुसवे, साऱ्या घरादाराचे फुगवे. हा खेळ धावणारा दरवेशी, हा खेळ धावणारा दरवेशी, त्याच्या अस्वलाचं गायब आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पहाट आहे. बंद झाल्या गल्ल्या बंद दारे घरे, बंद झाल्या गल्ल्या बंद दारे घरे, देशील तेव्हा घेशील हा नेम चित्त बंद आहे. बंद झाल्या गल्ल्या बंद दारे घरे, देशील तेव्हा घेशील हा नेम चित्त बंद आहे. आता मात्र एक दिवस सर्वांसाठी सुचना, आता मात्र एक दिवस छताखालच्या पंथक्याला नक्की गळपास आहे. आता मात्र एक दिवस छताखालच्या पंख्याला नक्की गळपास आहे. आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे, आता म्हणे नव्या युगाची नवी पाठ आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या समृद्ध मात्र हरवत चाललेल्या परंपरा कांबळे सर तुम्ही तुमच्या कवितेत मांडला. धन्यवाद. यानंतर एक तरुण आणि तरल कविता लिहिणारा आमचा मित्र मंदार पाटील. पाठीमागे आवाज येतोय ना? खरं तर ही कविता घेणार नव्हतो, पण कामत सरांनी सुरुवात केली, वाद पेटवली. तुमच्या टाळ्या पडल्याने लक्षात आलं की सगळा हॉल दुःखात आहे. मॅडमने प्रेमभंगाची घेतली आणि माझ्यासाठी एक वातावरण बनवून ठेवलं. म्हटलं चला आपण तरी कशाला पाठीमागं राहायचं. कवितेचं शीर्षक आहे बघा. मला तुमच्या टाळ्या ऐकल्यानंतर खात्री झाली की तुमच्या सगळ्यांची काळजं अजूनही भूतकाळात आहेत, जिवंत आहेत. सो त्यासाठी एक कविता घेतो. कवितेचं शीर्षक आहे सखे आल्याड पल्याड. सखे आल्याड पल्याड तुझं माझं गाव ग, गावाला जोडती लाकडाची नाव ग. सखे आल्याड पल्याड तुझं माझं गाव ग, गावाला जोडती लाकडाची नाव ग. दोन पाखर किलबिलती घेती काळजाचा ठाव ग, काळजाला जोडतीया लाकडाची नाव ग. सख्या ल्याड पल्याड तुझं माझं गाव ग, गावाला जोडतीया लाकडाची नाव ग. चैत्राला कोरडी होते तुझी माझी नदी ग, भेट सखे मोहमयी डोहाच्या मधी ग. चैत्राला कोरडी होते तुझी माझी नदी ग, भेट सखे मोहमयी डोहाच्या मधी ग. तवा माझ्या उरी तुझा उर गुलाबी भाव ग, भावाला जोडतीया
लाकडाची नाव गे सख्या ल्याड पल्याड तुझं माझं गाव ग गावाला जोडत्या लाकडाची नाव गे रोज तुझ्या अंगणी तो गवतोय चांद ग अल्याड कास तो मग नदीचा ह्यो बांध ग रोज तुझ्या अंगणी तो गवतोय चांद ग अल्याड कास तो मग नदीचा ह्यो बांध ग जरा टेकडावर उंशानी चांद तुझा दाव ग चांदाला जोडत्या लाकडाची नाव ग सख्या ल्याड पल्याड तुझं माझं गाव ग गावाला जोडत्या लाकडाची नाव ग शेवटचं चरण बघा दोन पैल दोन तीर दोन पैल दोन तीर तुझी माझी कानी ग कौलारू घरामंदली फिरतीची तू राणी ग दोन पैल दोन तीर तुझी माझी कानी ग कौलारू घरामंदली फिरतीची तू राणी ग त्या राणीला साध घाली काठावरी राव ग काठाला जोडतिया सखे ल्याड पल्याड तुझं माझं गाव ग गावाला जोडतिया लाकडाची नाव गे दोन पाखर किलबिलती घेती काळजाचा ठाव ग काळजाला जोडतिया धन्यवाद काय बोलावं या कवितेवर. फक्त आपल्या सगळ्या सभागृहाकडून मंदारला शुभेच्छा देऊया की ही लाकडाची नाव फार तुला वापरावी लागू नये लवकरात लवकर पल्याड राहणाऱ्या सखीला भेटण्यासाठी तू पूल लवकरात लवकर बांधून घ्यावास एवढ्या शुभेच्छा तुला. याच्यानंतर मी विनायक चौगले पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. माहोल प्रेममय झालाय. प्रेमाला काहीतरी वय असतं. बालपणीचं प्रेम, तारुण्याचं प्रेम, वृद्धापकाळातलं प्रेम. मधला युवक भयभीत झालाय आणि म्हणून भयभीत झालेल्या युवकासाठी एक कविता घेऊन येतोय. अंधाराच्या गर्तेमध्ये हरवू नकोस तू आज. अंधाराच्या गर्तेमध्ये हरवू नकोस तू आज. तुझ्याच हाती दडलेला आहे उद्याचा नवा साज. अंधाराच्या गर्तेमध्ये हरवू नकोस तू आज. तुझ्याच हाती दडलेला आहे उद्याचा नवा साज. मोबाईलच्या पडद्यावरती जग जरी हे भासते, मोबाईलच्या पडद्यावरती जग हे जरी भासते, खरं नाही ते खरे यश तर घामाच्या थेंबामध्ये असते. लाटांच्या या तालावरती नाव तुझी डोलू दे. मंदारदादांची नाव इतालिया. लाटांच्या या तालावरती नाव तुझी डोलू दे. संकटाच्या वादळाला तुझ्या समोर झुकू दे. संकटाच्या वादळाला तुझ्या समोर झुकू दे. रस्ता नाही सोपा. युवकांसाठी, शिक्षण घेतलेल्या, नोकरी करू पाहणाऱ्या मुलांसाठी किती खडतर प्रवास आहे. खरं तर आजच्या पिढीला माहित आहे. रस्ता नाही सोपा, काट्यांचीच मांडणी. पण ध्येय ज्याचे पक्के त्याला सांग भीती कशाची. रस्ता नाही सोपा मान्य, काट्यांचीच मांडणी. पण ध्येय ज्याचे पक्के त्याला सांग भीती कशाची. वेळ किती अनमोल आहे आभासी जगात जगू नको. स्वप्न जी पाहिलीस डोळ्यांनी ती तशीच सोडू नको. ती तशीच सोडू नको. संयम ठेव श्वासावरती जिद्द मनी ठेवून बघ. संयम ठेव श्वासावरती जिद्द मनी ठेवून बघ. यशाच्या त्या शिखरावरती पाय तुझे रोवून बघ. संयम ठेव श्वासावरती जिद्द मनी ठेवून बघ. यशाच्या त्या शिखरावरती पाय तुझे रोवून बघ. उठ आता आणि सिद्ध हो. मरगळ सारी झटकून दे. तुझ्याच आतल्या सूर्याला प्रखरतेने चमकू दे. उठ आता आणि सिद्ध हो. मरगळ सारी झटकू दे.
तुझ्यातल्या आतल्या सूर्याला प्रखरतेने चमकू दे. तूच आहेस शिल्पकार तुझ्या उज्ज्वल भविष्याचा. जग बदलायची गरज नाही, तू पहिला बदल. तूच आहेस शिल्पकार तुझ्या उज्ज्वल भविष्याचा. साक्ष देईल काळही उद्या तुझ्या दैत्यप्यमान विजयाचा. तेवढ्यासाठी एकच कर, संकटांना न घाबरता ध्येय तुझे निश्चित कर. संकटांना न घाबरता ध्येय तुझे निश्चित कर. त्यासाठी तुझे सारे सोडून केवळ कष्ट कष्ट आणि कष्टच कर. कष्ट कष्ट आणि कष्टच कर. धन्यवाद. खूप सुंदर तरुणांना प्रेरणा देणारी ही कविता आपण विनायक चौले सर सादर केली. त्यानंतर आमचा तरुण मित्र मायकल डिसोजा. 2015च्या दुष्काळावर एक लिहिलेली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे भाचरू. कवितेच्या पहिल्या चार ओळी त्या आपल्या कोल्हापूरसाठी आहे. लक्षात येईल आपल्या पहिल्या 4 ओळी. गाऊन म्हणेन, मला गाऊन म्हणायला आवडतं. गाऊन म्हणेन. शिवार माझं फुलारल लोंब तरारल मन माझं भरून गेलं लेकरा मायेनं गोंजारल. या 4 ओळी कोल्हापूरचं आहे. म्हणजे आपलं कोल्हापूर सदन आहे, समृद्ध आहे अशा अर्थानं. शिवार माझं फुलारल लोंब तरारल मन माझं भरून गेलं लेकरा मायेनं गोंजारल. लेकरानं न्यारी केली बाजरू बुकेलेलं बाजरू बुकेलेलं बाजरू बुकेलेलं पीठ बळाया पाणी माय दूर भटकली. पीठ बळाया पाणी माय दूर भटकली. न्यारीला साज आली बाचरू निजू गेलंय. न्यारीला साज आली बाचरू निजू गेलं. माझं गुगळ चिंबन आलं मट उतू आलं लेकरू हुरळलं वासरू हुंदडलं. माझं गोकुळ चिंबन आलं मट उतू आलं लेकरू हुरळलं वासरू हुंदडलं. भाचरू असं वातन आलं पाणी पाणी गाणं झालं. पाणी पाणी गाणं झालं. पाणी पाणी गाणं झालं. दावणी नाही मोल दलाला हसू आलं. दावणी नाही मोल दलाला हसू आलं. नको बाबा आसू गाळू संसारा गळा माळू. नको बाबा आसू गाळू संसारा गळा माळू. सुख कस मी मागू भावाच शिवार कर बल. सुख कस मी मागू भावाचं शिवार भेगाळलं. भावाचं शिवार भेगाळलं. भावाचं शिवार भेगाळलं. धन्यवाद. खूप सुंदर गे कविता. यानंतर आम्हा सर्वांचे मार्गदर्शक मान्य राजन कोनवडेकर सर, आपणाला विनंती आहे की आपण आपली कविता आमच्या सगळ्यांसमोर सादर करावी. तुमच्या मातीतला तुमच्या तालुक्यातला हा मोठा माणूस ज्यांच्या सोबत आम्ही लिहायला शिकलो, ज्यांच्याकडून आम्ही खूप मार्गदर्शन मिळवलं, ते आमचे राजन कोनवडेकर सर. हे सगळे आवाज ते स्टुडिओ फुलिंग झाला आहे, तब्येत बरोबर नाही. हे सगळे स्टेजवर बसलेले हाडाचे कवी आहेत. हे तुम्हालाही लक्षात आलं असेल. मीच तुमच्या समोर जो आहे फक्त हाडांचा कवी आहे. आणि खरंच आहे ते नेताजी. आतापर्यंत अतिशय सुरेख अशा कविता झाल्या. मला वाटते 1-2-3 कविता मिळाल्यानंतर बाईच्या झाल्या. मला वाटलं आता आपण आईची कविता म्हणावी. आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर तिची किंमत करता येत नाही. आणि म्हणून तिचे असणे कळले नव्हते. तिचे असणे कळले नव्हते, नसणे मला छळत आहे.
तिचं असणं कळले नव्हते, नसणे मला छळत आहे. आई काय असते हे आज मला कळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारखं गळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारखं गळत आहे. अस्तित्वात नसली तरी अवतीभोवती वास तिचा. अस्तित्वात नसली तरी अवतीभोवती वास तिचा. मागे पुढे इकडे तिकडे पावलोपावली भास तिचा. अजूनही देवघरात समय सोबत जळत आहे. आई काय असते हे आज मला कळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारखं गळत आहे. रिते नशीब कोरडे भाळ. रिते नशीब कोरडे भाळ. वैशाखातलं वर आभाळ आजही आहेच. रिते नशीब कोरडे भाळ. वैशाखातलं वर आभाळ. अनवानी या पायाखाली फुपाट्याचा भुंडामाळ. अनवानी या पायाखाली फुपाट्याचा भुंडामाळ. किती मागे धावत सुटलो क्षितीज दूर पळत आहे. आई काय असते हे आज मला कळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारं गळत आहे. माझं हसणं विश्व तिचं. माझं हसणं विश्व तिचं. माझं रडणं तिचं दुःख. माझं हसणं विश्व तिचं. माझं दुःख तिचं रडणं. माझ्यासाठी आयुष्याचा कण कण खर्ची पडणं. माझ्यासाठी आयुष्याचा कण कण खर्ची पडणं. बाजार उलगून गेल्यावर हिशेब आता जुळत आहे. आई काय असते हे आज मला कळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारं गळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारं गळत आहे. तिचं असणं कळलं नव्हतं, नसणे मला छळत आहे. आई काय असते हे आज मला कळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारं गळत आहे. फाटलेलं आभाळ कसं वेड्यासारं गळत आहे. धन्यवाद. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. ही पमू शिंदेंची भावना कोरोडकर सरांनी आपल्या कवितेतून सादर केली. यानंतर मी विष्णुकुमार बंडू सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपली उत्स्फूर्त कविता सादर करावी. त्यांनी आपलं नाव इथे दिले. आत्ताच कोरोडकर सरांच्याकडून तुम्ही ऐकलात ना, हाडाचे कवी. हाडाचे कवी आणि हाडाचा कवी हा फरक तुम्ही प्रत्यक्ष बघितलाच. आणि कोरोडकर बरोबर नावाप्रमाणेच आहे. शेक्सपिअरनं म्हणजे नावात काय असतं ते नावाला अनुरूप आहे. आता काही बायकांच्या कविता झाल्या, काही आईंच्या कविता झाल्या. आता मी थोडासा काळजाचा कविता आहे. काळजाचा कवी, कविता नाही, काळजाचा कवी. दाढी असल्यामुळे कोणी कविता म्हणू नका. केस लांबडे आहेत पण कवी आहे. असा कसा हा ध्यास लागला. असा कसा हा ध्यास लागला तुझ्याच प्रीतीचा. एक दिवसी न सरेना. एक दिवसी न सरेना तुझ्या विनास्मृतीचा. माझ्या कवितेचं नाव आहे वेड. नामक वेड अन्य कशाचे लागलंय फक्त तुझ्याच प्रीतीचे. लागलंय फक्त तुझ्याच प्रीतीचे. तुझ्या श्वासातील श्वास होऊनी. तुझ्या श्वासातील श्वास होऊनी हृदयाशी भेटण्याचे. तुझ्या अश्रूतील थेंब होऊनी अश्रूशी बोलण्याचे. तुझ्या अश्रूतील थेंब होऊनी अश्रूशी बोलण्याचे. तुझ्या केसातील फूल होऊनी. तुझ्या केसातील फूल होऊनी तुझे विचार ऐकण्याचे. तुझ्या केसातील माळ होऊनी. तुझ्या केसातील माळ होऊनी तुझ्या स्वप्नांना गुंफण्याचे. नामक वेड अन्य कशाचे लागलंय फक्त तुझ्याच प्रीतीचे. लागलंय फक्त तुझ्याच प्रीतीचे. तुझ्या गालावरची खळी होऊनी खदखदा असण्याचे. तुझ्या गालावरची खळी होऊनी खदखदा असण्याचे. तुझ्या काळजातील अमृत होऊनी काळजाच्या कप्यात बसण्याचे. तुझ्या काळजातील अमृत होऊनी काळजाच्या कप्यात बसण्याचे. तुझ्या जिभेवरचा पेढा होऊन. तुझ्या जिभेवरचा पेढा होऊन जन्मोजन्मी जिभेवर रेंगाळण्याचे. जन्मोजन्मी जिभेवर रेंगाळण्याचे. नामक वेड अन्य कशाचे लागलंय फक्त तुझ्याच प्रीतीचे. लागलंय फक्त तुझ्याच प्रीतीचे. तुझ्या पायातील पैंजन होऊनी. तुझ्या पायातील पैंजन होऊनी तुझ्या चालण्याचा वेध घेण्याचे. तुझ्या पायातील पैंजन होऊनी तुझ्या चालण्याचा वेध घेण्याचे. तुझ्या नाकातील नथ होऊनी. तुझ्या नाकातील नथ होऊनी सन्मानगावर लगाम खेचण्याचे. सन्मानगावर लगाम खेचण्याचे. तुझ्या स्वप्नांची गोंधळ होऊनी. तुझ्या स्वप्नांची गोंधळ होऊनी
स्वप्न कृतार्थ करण्याचे तुझ्या मनोसागरातील तरंग होऊन लाटेवर तरंगण्याचे तुझ्या बेंबीतील कस्तुरी होऊन जीवन सुगंधी करण्याचे नामद्वेड अन्य कशाचे लागले फक्त तुझ्याच प्रीतीचे विसरले गेल्यानंतर सांग. जोरात जरा टाळ्या करा. इकडे या साहेब, इकडे बसा. जोरात टाळा करा, कारण काल जे इथे प्रेक्षक म्हणून होते त्या सगळ्यांना माहिती असेल. आपले विनोदी म्हणजे तासभर असा घटकावर बसा आणि तासभर असा जो कार्यक्रम आपल्याकडे काल झाला विनोदी, त्या शाहीर रंजीतच्या कार्यक्रमात ज्याच्या केसावरती जाणून बुजून उल्लेख झालेला होता तो हा माणूस. त्यामुळे त्याच्यासाठी एक जोरात टाळ्या करा. 2 दिवस इथे आपल्या साहित्यिक मंडळींच्या साहित्याच्या सहवासात राहून मला वाटतं तो 2 दिवसात एवढी चांगली कविता बनवली. जर आयुष्यभर साहित्याच्या आपल्या सहवासात राहिला तर या सगळ्यांच्यापेक्षा उत्कृष्ट कवी होईल. बंडू साहेब, आपलं खूप खूप आभार. यानंतर सुभाष चोपडे सर, आपण प्रस्तावना न करता थेट कवितेला सुरुवात करा आपल्या. माझ्या कवितेचं शीर्षक आहे नियती. दिसत नाहीत पारावर गप्पा, मुलं खेळत नाहीत खेळ. दिसत नाहीत पारावर गप्पा, मुलं खेळत नाहीत खेळ. सोडून दिलं चालणं फिरणं, अशी कशी बदलली वेळ. नदीवरचं धुणं धुलाई यंत्रात कोंबलं, धुलाई यंत्रात कोंबलं आणि जात्यावरचं गाणं मिक्सरच्या आवाजात विरलं. खळ्यावरच्या मळणीला सर्जा राजा मुकला आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली धान्याचा दाना फुटला. हरवलं कुठेतरी आपुलकीचं पत्र आणि मोबाईलच्या येण्यानं हरवलं संवादाचं छत्र. बैलगाडीत बसून करायचो गावोगावच्या जत्रा. एकटा दुकटा जातो आता, कारण वाहने 17. अतिथी देवो भव सारखं स्वागत आधी व्हायचं. अतिथी देवो भव मानून स्वागत आधी व्हायचं. घरात पाय टाकताना आता कुत्र्याला पाहून घ्यायचं. सण समारंभाला सारा गण गोतावळा जमायचा. असा कसा जमाना आला आता नाती गोती विसरायचा. एकत्र कुटुंब पद्धतीत घर गजबजलेलं असायचं. म्हाताऱ्यांच्या मांडीवरती नातवंड खेळताना दिसायचं. नातवंडासह लेकरांनी आता परदेश गमन केलंय आणि म्हाताऱ्या खोताऱ्यांचं घर मात्र वृद्धाश्रमात झालंय. विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगानं बदल कसला केला. यंत्राच्या अतिवापरानं मात्र माणूस बर्बाद झाला. का अशी घेते नीती माणसाची फिरकी. माणसं सारी झाली आहेत माणुसकीला पारखी. बबलू वडर नावाचा आमचा एक कविमित्र आहे. त्याच्या कवितेच्या शेवटच्या 4 ओळी तुम्हाला या कवितेच्या निमित्तानं सांगतोय. तो म्हणतो, 21व्या शतकात आपली ही केवढी मोठी चूक. रक्ताच्या नात्यानेही लागते व्हॉट्सॲप आणि फेसबुक. ही खूप सुंदर कविता सादर केली तुम्ही. याच्यानंतर मगापासून ते आपल्या आम्हा सगळ्या कवींना आणि आपल्या सगळ्या रसिकांना प्रोत्साहित उत्तेजित करतात ते स्वतः वाघरे साहेबांना. आता तुमचाच नंबर आला. वाघरे साहेबांना विनंती करतो.
कोणीतरी साहेब म्हणते ही भावना फार सुखद असते बरं का. खूप छान कवी संमेलन रंगलंय आणि या सगळ्यांना जोडण्याची संधी मला या निमित्तानं तुम्ही सर्वांनी दिली, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. आणि सूत्रसंचालक असण्याचा थोडासा गैरफायदा घेऊन एकाच वेळी 2 कविता सादर करतो. परवानगी आहे ना? तशा मी व्यासपीठ ही कविता कधी मंदार फार लिहित नाही, पण आपण बघू काय होते. पहिली कविता सादर करतोय, जातीची कविता. माणसांप्रमाणेच बियाण्यांच्याही जाती आणि उगवलेल्या पिकांच्याही. माणसांप्रमाणेच बियाण्यांच्याही जाती आणि उगवलेल्या पिकांच्याही. गाई म्हशीतही जातीभेदाचे पोकळ डोलारे. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या आणि शब्दांच्याही जाती, उपजाती आणि पोटजाती. प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, झाडांच्या आणि शब्दांच्याही जाती, उपजाती आणि पोटजाती. मात्र तरीही बकुळ फुले चाफ्याला लेखत नाहीत कधीच कमी. मात्र तरीही बकुळ फुले चाफ्याला लेखत नाहीत कधीच कमी. रानातही पिकांच्या होत नाहीत दंगली. मंदिरातल्या नंदीची विटंबना झाली म्हणून, पुतळ्याच्या विटंबना होतात ना आपल्याकडे, मंदिरातल्या नंदीची विटंबना झाली म्हणून बैलाने केलेली जाळपोळ ऐकिवात नाही अजून तरी. मंदिरातल्या नंदीची विटंबना झाली म्हणून बैलाने केलेली जाळपोळ ऐकिवात नाही अजून तरी. आणि कुठल्याच म्हशीने केलेला नाही वर्णभेदाचा आरोप आज तागायत एकाही सफेद गायीवर. पुस्तकांच्या पानापानावर राखीव कोट्यासाठी किंवा आरक्षणासाठी, पुस्तकांच्या पानापानावर राखीव कोट्यासाठी आणि आरक्षणासाठी शब्द देखील करत नाहीत रास्ता रोको, संप किंवा बंद. साल्या कुणालाच माणसासारखा जातीचा अभिमान नाही. साल्या कुणालाच माणसासारखा जातीचा अभिमान नाही. धन्यवाद. यानंतर मगाशी मॅडम आणि कदम सर आणि आमचा मंदार या सगळ्यांनी जी पायवाट आखून दिली, त्या पायवाटीवरचीच एक कविता तुमच्यासमोर सादर करतो. कारण काल जगातला सगळ्यात मोठा सण साजरा झाला. परवापर्यंत सण होता, आता तो सप्ताह झाला. म्हणजे रोज डे, TD डे करत 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 काल महाप्रसाद तो त्याचा होऊन जातो. आणि त्यामुळे एवढा मोठा सण होऊन जात असेल तर त्या सणाची एखादी कविता तुमच्यासमोर सादर व्हायला हवी. कवितेचं शीर्षक आहे आठवून बघ. आठवून बघ. एकदा आपल्याला आवाज येतो ना मग. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. बसलो होतो शेजारी ठेवून थोडंच अंतर. बोलणार होतो काही पण म्हटलं विचारू नंतर. मी दिलेला आबोलीचा गजरा केसात माळून, मी दिलेला आबोलीचा गजरा केसात माळून हसली होतीस गालातच माझी नजर टाळून. त्याच वेळी कानामागून वारा सुटला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. कुठून कुठून काळे ढग डोक्यावर जमा झाले, कुठून कुठून काळे ढग डोक्यावर जमा झाले. डोळ्यात तुझ्या जन्म आली, काळजीची साथ पिले. तरी म्हणालीस बैस जरा, तरी म्हणालीस बैस जरा, आज थोडं भिजून घेऊ. शक्य झालं तर या पावसात एकमेकात विरघळून जाऊ. वरून धारा, मनात मात्र चिंगार पेटला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. चिंब चिंब भिजल्यावर हातात हात घेऊन पळत होतो वेड्यासारखं पाऊस सारा पिऊन. पळता पळता पायातलं पैंजण हरवलं होतं, पळता पळता पायातलं पैंजण हरवलं होतं. उद्या येऊन शोधायचं हा, दोघांनी ठरवलं होतं. काळा कुट्ट एक ढग त्याच वेळी हसला होता. आठवून बघ, एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. परवा तो पुन्हा भेटला पाऊस. परवा तो पुन्हा भेटला. एकटा फिरताना पाहून मला त्याला हे अचंबा वाटला. मी म्हटलं तुझ्यानंतर मध्ये एकदा दुष्काळ येऊन गेला, तुझ्यानंतर मध्ये एकदा दुष्काळ येऊन गेला. जखमांचा ओला झरा उरात देऊन गेला. अरे आबोलीची झाडे सुकली, गजरे कसे मिळणार.
आबोलीची झाडे सुकली गजरे कसे मिळणार आणि जळणं म्हणजे काय असतं लेका तुला काय कळणार. तसा तोही हळवा झाला. म्हणाला भेटते का रे ती, अजूनही असेल तिची तुझ्यावरच खरी प्रीती. मी सांगितलं कधी कधी ती भेटते, बोलते, इकडलं तिकडलं काही. चेहरा मात्र नुसता दगड, जणू काहीच घडलं नाही. तेव्हा मात्र तो स्तब्ध झाला. पाठीवर हात ठेवून बोलला, मग आता तुझं काय, माझं काय. गच्च डोकं मोकळे पाय, गच्च डोकं मोकळे पाय, सापडेल ती वाट धरतो. रिकाम्या वेळी वेड्यासारखा पैंजण शोधत फिरतो. ऐकताना त्याच्याही डोळ्यात नवा पाऊस दाटला होता. आठवून बघ एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. आठवून बघ एकदा आपल्याला पाऊस भेटला होता. धन्यवाद. पाऊस आहे तुझ्यासारखा की तू आहेस पावसासारखी. पाऊस आहे तुझ्यासारखा की तू आहेस पावसासारखी, काहीच कळत नाही. पाऊस आहे तुझ्यासारखा की तू आहेस पावसासारखी, काहीच कळत नाही. फरक फक्त इतकाच, पाऊस पडून गेल्यानंतर आभाळ जरा स्वच्छ होतं. फरक फक्त इतकाच, पाऊस पडून गेल्यानंतर आभाळ जरा स्वच्छ होतं आणि तू निघून गेल्यानंतर माझं आभाळ भरून येतं. तू निघून गेल्यानंतर माझं आभाळ भरून येतं. तुम्ही कंटाळलेला नसाल असं गृहीत धरून मला कामत सरांनी सांगितले की सर्वांची एक एक अगदी छोटी कविता आपण सादर करूया. प्रस्तावना अजिबात नको. मी सर्वप्रथम सरांना विनंती करतो, खोत सर, अगदी छोट्या कविता घेऊ आपण. कवितेचं शीर्षक आहे तू बायको मी नवरा. तू बायको मी नवरा, तू दोरी मी भवरा. तू राणी मी राजा, तू राणी मी राजा, तू बेंड मी बाजा. तू साधी मी भोळा, तू साधी मी भोळा, तू हातोडा मी मोळा. तू घागर मी हंडा, तू घागर मी हंडा, तू देव मी धोंडा. तू तोंड मी कान, ऐकत राहायचं फक्त आपण. तू तोंड मी कान, तू सुरी मी मान. तू कोर्ट मी गुन्हा, तू कोर्ट मी गुन्हा, तू मुंबई मी पुणा. तू मेथी मी पोकळा, तू मेथी मी पोकळा, तू समोसा मी ढोकळा. तू गरम मी थंड, तू गरम मी थंड, तू पुरी मी श्रीखंड. तू तलवार मी ढाल, तू तलवार मी ढाल, तू थप्पड मी गाल. तू फायदा मी तोटा, तू फायदा मी तोटा, मी चिल्लर तू नोटा. तू मागणी मी पुरवठा, तू मागणी मी पुरवठा, तू पाटा मी वरवंटा. आता 2 वेळी सिरियसली घ्या, यातनं बायकोचा अपमान करणं उद्देश नाही आहे. तू सीता मी राम, तू सीता मी राम, तू बासरी मी श्याम. तू वजा मी शून्य, तू वजा मी शून्य, तू सोबत मी धन्य, तू सोबत मी धन्य. धन्यवाद. खूप त्यानंतर पुन्हा एकदा आमचा तरुण मित्र मंदार पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपली आणखी एक बहारदार कविता आम्हा सगळ्यांसमोर सादर करावी. कवितेचं शीर्षक आहे की पोरी. पोरी जलम म्हणजे, पोरी जलम म्हणजे झाडावरची कैरी ग. पोरी जलम म्हणजे झाडावरची कैरी ग. पाड येऊन पिकळता, पाड येऊन पिकळता, तिला 1000 वैरी ग. झाडावरची कैरी ग. पोरी जलम म्हणजे झाडावरची कैरी ग. पोर उंबऱ्याचा उंदका, पोर अंगणी तुळस, आई बापाच्या देव्हाऱ्याचा सोनसळी कळस. पोर गोठ्यातली गाय, पोर परसातली सळसळ, दुःख तिच्या पपनीत कुठे काळ जात कळ. पोरी सावरून चाल, पोरी आवरून चाल,
ही दुनिया रान भैरी ग पाड येऊन पिकता तिला हजार वैरी ग झाडावरची कैरी ग पोरी जलम म्हणजे झाडावरची कैरी ग पोरस ते जाई जुई पोर कवळी करदळ पोर देह जांभळाचा पोर बकुळीचा दरवळ भवताली जीव घेणी तिच्या वादळ वरदळ जन्मभर सोसे पोर फसव्या ऋतूंची झळ भोग भोग ते राबते भोग भोग ते राबते तरी आरोपांच्या फैरी ग पाड येऊन पिकता पाड येऊन पिकता तिला हजार वैरी ग झाडावरची कैरी ग पोरी जलम म्हणजे झाडावरची कैरी ग पाड येऊन पिकता तिला हजार वैरी ग झाडावरची कैरी ग पोरी जलम म्हणजे झाडावरची कैरी ग. धन्यवाद. यानंतर मी कोंडवडेकर सरांना विनंती करतो. मंदार महाराष्ट्रात जिथं जिथं जातो तिथं ह्या पोरीची फरमाईश होते. गोड गळ्याचा हा कवी विद्यापीठात सध्या मराठी विभागामध्ये अत्यंत दुर्लभ अशा काळशेकरांच्या विषयावर PhD करतोय आणि त्यानं आपल्या मुलीचं आयुष्य मांडलं. मुलगी काय असते? जिंदगीच्या मुद्दलीवर दुःखाचे व्याज वाढत गेले. जिंदगीच्या मुद्दलीवर दुःखाचे व्याज वाढत गेले. तिचा एक स्पर्श झाला आणि अख्ख्या आयुष्याची कर्जमाफी झाली. तिचा एक स्पर्श झाला. अशी तुमची आणि माझी मुलगी असते. एका स्पर्शात ती तुमच्या माझ्या आयुष्याची कर्जमाफी करते. पुन्हा यानंतर विक्रम कोंडवडेकर सर आपली कविता सादर करतील. त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर कांबळे आपल्याशी हितगुज साधतील. या कवितेवर माझं मोजमाप करायचं नाही, कारण एक हलकी फुलकी कविता आहे, त्यात काय काव्यच नाही. कविता काव्य नसणारी कविता. प्रेम असे हे चंचल कसले कुठेच नाही बसले ग. प्रेम असे हे चंचल कुठले कुठेच नाही बसले ग. एकही झाड स्थिर व्हायला वाटत नाही आपले ग. एकही झाड स्थिर व्हायला वाटत नाही आपले ग. ती वैजयंती ती माधुरी त्यांच्या मागून दौडत होते. ती वैजयंती ती माधुरी त्यांच्या मागून दौडत होते. ऐश्वर्यावर मरता मरता तिसरे कुणीतरी आवडत होते. ऐश्वर्यावर मरता मरता तिसरे कुणीतरी आवडत होते. मन या हावरट इकडून तिकडे नुसते धावत सुटले ग. एकही झाड स्थिर व्हायला नाही वाटत नाही आपले ग. गल्लीतली ती नकटी मुमताज, गल्लीतली ती नकटी मुमताज ताज बांधूया म्हणत होती. गल्लीतली ती नकटी मुमताज ताज बांधूया म्हणत होती. शेजारती ती विद्या बालन मधल्या मध्ये जळत होती. शेजारतीची विद्या बालन मधल्या मध्ये जळत होती. त्या दोघीवर गळ टाकून दुसरी कुणीतरी बसले ग. एकही झाड स्थिर व्हायला वाटत नाही आपले ग. डोळा घालून बोळामधली खुनवीत होती रोज अनुष्का. डोळा घालून बोळामधली खुनवीत होती रोज अनुष्का. विराट सोबत पळून गेली बार निघाला तोही पुसका. विराट सोबत पळून गेली बार निघाला तोही पुसका. कुणा कोणाला लावू नमस्कार नशीब माझवरी रुसले ग. कुणा कोणाला लावू नमस्कार नशीब माझवरी रुसले ग. एकही झाड स्थिर व्हायला वाटत नाही आपले ग. काळी कुदरी इब्रुस सौंदर्या, काळी कुदरी इब्रुस सौंदर्या शेवट माझ्या गळ्यात पडली. काळी कुदरी इब्रुस सौंदर्या शेवट माझ्या गळ्यात पडली. तिच्या नशिबी कुठला शाहरुख मला पाहता हमसून रडली. तिच्या नशिबी कुठला शाहरुख मला पाहता हमसून रडली. तीच दीपिका माझी कंगना, तीच दीपिका माझी कंगना, तीच प्रियंका माझी करीना.
तीच दीपिका माझी कंगना, तीच प्रियांका माझी करीना, किती आशेना काळी कुदरी मला वाटते कैत कॅपरीना, किती आशेना काळी कुदरी मला वाटते कैत कॅटरीना, पक्वानाचे ताट मागता नशिबी आले पिटले ग, एकही झाड स्थिर व्हायला वाटत नाही आपले ग, एकही झाड स्थिर व्हायला वाटत नाही आपले ग. माझ्या कवितेचं नाव आहे मोबाईल. मोबाईलमध्ये जगतो आता, मोबाईलमध्ये जगतो आता, मोबाईलच पाहत राहू, मोबाईल नाही दिला तर भैरवीत रडून जाऊ. मोबाईल युग आहे. मोबाईलमध्ये जगतो आता, मोबाईलमध्येच पाहत राहू, मोबाईल जर नाही दिला तर भैरवीत रडून जाऊ. इंस्टावर नेहमी मम्मी मुलाचे काही मी इंस्टावरती आहे. इंस्टावर नेहमी मम्मी, फेसबुकवर असे पप्पा. सगळेच सांगत असतात नेट सपल्याने होतो तोटा. घरातली फॅमिली सगळे महिन्याचा मारून पॅक 28 दिवसाची सेवा घेऊ, मोबाईलमध्ये जगतो आता, मोबाईल पाहत राहू. गरोदर असता माता, अँड्रॉइड देतो पिता. आता सर जे पूर्वी डोळा लागायचं ना वेगवेगळं, आता जे आता मोबाईलचं लागतं. गरोदर असता माता, अँड्रॉइड देतो पिता, डोहाळ लागले म्हणे तिला, पाण्याच्या इंस्टाग्रामवर रिळा. पुस्तके बाजूला सारून ज्ञानासाठी गुगलवर जाऊ, मोबाईलमध्ये जगतो आता, मोबाईलच पाहत राहू. मोबाईलने जग जवळ आले, मोबाईलने जग जवळ आले, नाती गोती झाली लांब. पत्राचे सांगावे संपून गेले, पत्राचे सांगावे संपून गेले, स्टेटस ऑनलाईनवर सांग. ते आता आपण ऑनलाईनवर स्टेटस लावतो, त्याच्यातच काहीतरी निरोप द्यायचे. घराघरात मेसेज फिरती, माता पिता आणि भाऊ बोलणं बंद झालेलं आहे. घराघरात सुद्धा आपण घराघरात मेसेज फिरवती, माता पिता आणि भाऊ मोबाईलमध्ये जगतो आता, मोबाईल पाहत राहू. घडावी नवी पिढी अशी आता, घडावी नवी पिढी अशी आता, त्यांनी सत्यता पडताळावी. संत साहित्याच्या बरोबर थोरा मोठांची चरित्र हाताळावी. नवतंत्राचा ज्ञानाचा शोध पुस्तके वाचून मिळवू, नवतंत्राच्या ज्ञानाचा शोध पुस्तके वाचून मिळवू, मोबाईल वाचून अडणार नाही, हे साऱ्या जगाला कळवू, हे साऱ्या जगाला कळवू. धन्यवाद.